तिसरी चौथी पिढी आहे आमची या मूर्तीमध्ये. आमचे आजोबा होते, नंतर वडील, नंतर आम्ही, आमच्या तर मुलं आहेत. 1 फुटापासून 2.5 फुटापर्यंत मूर्त्यांचं भरपूर स्टॉक केलेलं आहे. आम्ही 2 ते 4 महिने आधीपासून वारीची तयारी करतो. आता जास्त प्रमाण परदेशात विठ्ठल रुक्मिणी मी आत्तापर्यंत जास्त दिले आणि ऑस्ट्रेलियाला मध्ये दिलेलं आहे ते 2.5 फूटचा गणपती दिलेला आहे. महाराष्ट्रामध्ये किंवा भारतभर तर भरपूर जातात आहे आणि परदेशात म्हणलं तर आता जस्टच मी आज 2-4 दिवसाखाली अमेरिकाला दिलेले 2 जोड दिलेले आहेत. आषाढी वारीला लाखो वारकरी पंढरपुरात येतात आणि या निमित्ताने पंढरपुरात आता वेगवेगळ्या व्यावसायिकांची मोठी लगबग पाहायला मिळते. आणि आपण जर पाहिलं तर पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणीची ज्या मूर्त्या आहेत त्यांना परदेशात देखील मागणी आहे. आपल्यासोबत असेच एक व्यावसायिक आहेत, त्यांच्याकडून आपण या मूर्त्या संबंधी जाणून घ्यावं. माझं पंढरपुरात दुकान आहे मूर्तीचं, दगडी मूर्ती तयार करायचं. श्री व्यंकटेश मूर्ती कला केंद्र व श्रीराम मूर्ती भांडार या 2 नावाने आहे. आणि आमची ही तिसरी चौथी पिढी आहे आमची या मूर्तीमध्ये. आमचे आजोबा होते, नंतर वडील, नंतर आम्ही, आमच्या तर मुलं आहेत. आता आम्ही जे आहे ते तोपर्यंत आम्ही वडिलांच्या हाताखाली किंवा वडिलांच्या हाताखाली बघून शिकलेलो आहे. पण आमची मुलं जे आहेत ते आता शास्त्रोक्त झाले, जसे की आता JD आर्ट आहे, आता शास्त्रोक्त झालेले आहेत ते. त्याच्यामुळे त्यांना ते फेसिंग वगैरे सगळं जी काय असेल ते ॲक्युरेट त्या साईजमध्येच ते करणार. जसं आम्ही कसं बघून करत होतो ते आता डायरेक्ट त्यांनी शास्त्रोक्त करणार की ह्या वयाला एवढं चेहऱ्यावर एवढं लायकनेस पाहिजे या हिशोबाने. आणि माझ्याकडे इथं वारीसाठी आता 1 फुटापासून 2.5 फुटापर्यंत मूर्त्यांचं भरपूर स्टॉक केलेलं आहे. आम्ही 2 ते 4 महिने आधीपासून वारीची तयारी करतो. आता वारी झालेलं आहे, आता जसं लोक चालत येतात आणि 2 ते 2.5 फुटापर्यंत मूर्ती उचलू शकतात, 1 ते 2 फुटापर्यंत. त्याच्यामुळे ती घेऊन जातात. आणि त्याच्या पुढं जर तुम्हाला मोठी ऑर्डर असेल तर ती हेवी असल्यामुळे ते लोक नेऊ शकत नाहीत. त्याच्यामुळं वारी झाल्यानंतरनं पौर्णिमा झाल्यावर ते घेऊन जातात गाडी करून. आपण जर पाहिलं तर यासाठी दगड महत्त्वाचा असतो, तर कोणकोणते दगड यासाठी वापरले जातात आणि मग तो कुठून आणला जातो? याच्यामध्ये प्रथमतः तर सगळ्यात जास्त मागणी आहे शालिग्राम दगडामध्ये, ते कर्नाटकवरनं येतं आहे, बागलकोट म्हणून आहे. आणि दुसरं आहे चिकशिलीगिरी, ते सगळ्यात हार्ड दगड आहे, ते पण कर्नाटकमधून येते. काळा मार्बल व पांढरा मार्बल हे राजस्थानवरनं येते. आणि पाषाण आहे मंगळवेढा पाषाण म्हणून ते आपल्या लोकल दगड आहे. आणि सगळ्यात जास्त मागणी शालिग्राममध्ये आहे. सगळ्यात जास्त म्हणजे आता आपण जर बघितलं तर या ठिकाणी पांढरा संगमरवरसारखा देखील दिसतो, तर त्या नेमक्या मूर्त्या कशा कशात जास्त बनवल्या जातात? जास्त प्रमाण शालिग्राममध्ये जे आहे ना, विठ्ठल रुक्मिणी नंदी महादेव वगैरे हे तयार होतात आणि त्यांची जास्त मागणी आहे. जसं की आता पांढऱ्या दगडामध्ये विठ्ठल वगैरे आपल्याला करता येत नाही आहे, त्याच्यामुळं काळ्या दगडात आपण बनवतो. काय कशा किमती असतात त्याची? 1 फुटाचंच घेतलं तर कामावर पैसे आहेत. जसं की 1 फुटाचं घेतलं तर तुम्हाला 11,000 रुपयेपासून स्टार्ट आहे ते 18,000 आहे. आता याचे परदेशात वगैरे कुठे कुठे विकले जाते, देशात कुठे कुठे विकले जाते? आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतभर तर भरपूर जातात आहे. आणि परदेशात म्हणलं तर आता जस्टच मी आज 2-4 दिवसाखाली अमेरिकाला दिलेले 2 जोड दिलेले आहेत. परत कॅनडाला दिलेले आहेत, ऑस्ट्रेलियाला दिलेले आहेत. असं मागणी असते, जर्मनीला दिलेलं आहे. ते आता जसं त्यांचं मागणी असेल त्या हिशोबाने त्यांचे कोणते रिलेटिव्ह जिथं पंढरपूरला येतात त्यांनी बघतात मूर्ती पसंत आहे म्हणल्यावर त्यांना विचारतात आणू द्या का, ते घेऊन जातात तिथून. त्याचा एक्सपोर्ट करण्याचा खर्च वगैरे कसा असतो? ते कस्टमर देतात. आम्ही ते जे पॅकिंग करतो त्याचं वजन, वेट, त्या बॉक्सची साईज सांगतो. तिथनं ते कस्टम जे असतो, कस्टमरचे जी डिमांड असतात की बॉक्सची साईज काय आहे, वजन काय मूर्ती, ते सगळं आम्ही नमूद करून लिहून देतो लिखी आणि त्या बॉक्सबरोबर देतो पाठवून त्यांच्याबरोबर. आतापर्यंत परदेशात विकली गेलेली मूर्ती कोणती आणि मग ती किती पैशात विकली गेली सगळ्यात जास्त? आता जास्त प्रमाण परदेशात विठ्ठल रुक्मिणी मी आत्तापर्यंत जास्त दिले आणि ऑस्ट्रेलियाला मध्ये दिलेलं आहे ते 2.5 फूटचा गणपती दिलेला आहे. ते 2.5 फूटचा गणपती ब्लॅक मार्बलमध्ये दिलेला आहे. त्यांच्या फोटोप्रमाणे दिलं आहे. त्यांनी मला फोटो दिला तर त्या पद्धतीत बनवून 3 महिन्यात तयार केलं. 75,000 रुपयाला ते दिलेलं आहे मी. आता बदलत्या काळानुसार आता या ठिकाणी देखील कॉरिडॉर होणार आहे, तर मग कॉरिडॉरचा काय या व्यवसायावर परिणाम होईल? कॉरिडॉरच्या या व्यवसायाला तर 100% परिणाम होणार आहे. आमचे 4 ते 5 दुकानं यात चाललेले आहेत. आमचे फॅमिली म्हणा किंवा मग आमच्या बिझनेसमध्ये असलेले आमचे संबंधित बंधू म्हणा, त्यांचे दुकानं चालली आहेत, घरं चाललेले आहेत. त्यांना आता इथं कुठं चान्स नाही आता. आणि कॉरिडॉरचा फटका खूप बसणार, पूर्ण पंढरपूरला बसणार आहे याचा. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आषाढी वारीची मोठी लगबग सुरू आहे आणि या येथील मूर्त्या या अमेरिका असेल, ऑस्ट्रेलियात देखील
विकल्या जातात. परंतु या ठिकाणी जो कॉरिडॉर प्रस्तावित आहे त्याचा देखील येथील व्यावसायिकावर परिणाम होणार आहे आणि त्याची भीती देखील आता व्यावसायिकांमध्ये पाहायला मिळते. राईट अँगल न्यूजसाठी अशोक कांबळे, पंढरपूर.